फ्रेंड, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन असा एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे आम्ही दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी चाललेलो आहोत मार्केटला। तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आमचं गाव हे खेडेगावामध्येच आहे, त्यामुळे आम्हाला काही जरी खरेदी करायचं जायचं म्हटलं, कपडे म्हणा भाजीपाला म्हणा, तर आम्हाला सिटीला जावं लागतं, कारण की गावामध्ये एवढ्या सुविधा नाही। पण इथे चरू राहिलेले आहेत, घास खाऊ राहिलेले आहेत। काय घ्यायचं बिट्टू तुला? गाडी घ्यायची ना? अजून काय काय घ्यायचं? अजून कुणा कुणा चिप्स घ्यायचे, अजून ज्यूस घ्यायचं। आणि ओमला कपडे नाही घ्यायचे का दिवाळीसाठी? दिवाळीसाठी ओमला कपडे घ्यायचे। अजून कोणाकोणाला घ्यायचे? बाबाला पण घ्यायचे। तर तुम्हाला पण घ्यायचे दिवाळी कपडे? नाही नाही, मला नको रे बाबा, मला काय करायचंय? ठीक बर, आपण आता दीदीला घेऊ, ताईला घेऊ, अजून बाबाला पण एखादा शर्ट घेऊत ना दिवाळीसाठी। घ्यायचं ना? आम्ही बीड मध्ये, म्हणजे मानूर हे छोटं गाव आहे बीड मध्ये, त्या गावामध्ये राहायला आहेत आणि पाथर्डीला चाललेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी। तर पाथर्डी हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडतात आणि पाथर्डी आम्हाला जवळ बी आहे आणि मार्केट बी चांगले आहे तिथे, त्यामुळे मग म्हटलं तिथंच आपल्याला सारे साहित्य मिळतील आणि कपडे, किराणा, हे सारं दिवाळीची खरेदी आम्ही करणार आहोत। पाऊस झाल्यामुळे एकदम हिरवगार असं म्हणजे झाडी ते आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवं बिलकुलही दिसत नाही। घास कुठं राहतो रे बेटा? इकडे आतमध्ये गाव आहे, आम्ही गावाच्या बाहेरूनच चाललेलो आहोत। होय, झाड आहेत बेटा, झाड आहेत। अजून काय? इकडं गाव कोणतं आहे? इकडे तीनखडी आहे, आत्याचं त्यांचं गाव आहे ना? हा, तू गेला होता ना तीनखडीला? अरे तीनखडीला गेला होता ना आत्याच्या घरी? हा, कशाला? एक दिवस गेला होता ना भेटायला? पाऊस चांगला झाल्यामुळे इथं पिकं पण चांगली आहेत, कपाशीचं पीक एकदम चांगलं आहे इथं। कपाशी आणि तुरी चांगले आहेत। यावर्षी पावसाचं प्रमाण हे जास्तच आहे, आलेली पिकं ही जाऊ राहिलेली आहेत, इतका पाऊस झालेला आहे। आपण आता पाथर्डी चाललेलो आहे मुलाला कपडे घ्यायला दिवाळीचे, कारण बँगलोरला घेऊ शकलो नाही, टाइम पण नव्हता आणि बँगलोरला थोडी महागाई पण आहे आणि जसं पाहिजे तसं भेटत नाही। बँगलोरला भेटतात असं नाही, पण ते आपल्या रेटच्या खूप जादा रेट असतात तिथे आणि लँग्वेजचाही प्रॉब्लेम होतो। हिंदी बोललं की लगेच त्यांचा रेट वाढतो, त्यामुळे म्हटलं की आपण आता गावालाच घेऊया कपडे। गावाकडे शॉपिंग पण होऊन जाते आणि आईला पण घ्यायचे, पण आईने मना केलं आणि आम्ही आमची आता परचेसिंग करून राहिलोय। मुलांना बी आपण आता दिवाळी आलेली आहे तर मुलांनाही कपडे घेणार आहोत। तर म्हटलं आपल्या भाऊबीज बी आलेली आहे, तर दोन नंदा आहेत त्यांना पण आम्ही साड्या घेऊन येणार आहोत। आता इथून वरती आपण मोठं देवी देवस्थान आहे इकडे जाण्यासाठी आणि आपण त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे। इथे बजरंगबलीचं मंदिर आहे, 11 फुटी उंचीचं असं मंदिर आहे। परंतु आता बर का इथं आता नवीन मंदिर बांधलेलं आहे। साईडला बिलकुलही बांधकाम नव्हतं, पण आता केलेलं दिसतं हे बांधकाम। जवळ आहे त्याच्यामुळे आपला पुढचा प्लॅन काय, आपण भविष्यात काय करू शकतो, सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग
आता हे पाथर्डी गाव आलेलं आहे. अजून पाथर्डीमध्ये पण रस्ता नाही, रस्त्याचं काम चालू आहे. हा दिवाळी असल्यामुळं खूपच भीड दिसत आहे. हे पाथर्डीचं जुनं बस स्टँड आहे. काढून घ्या ते दूर नका लो गाडीमध्ये. इकडे सगळे बस स्टँडवर सगळ्या गाड्याच लावल्या दुसऱ्या. तोच प्रॉब्लेम, सगळ्या प्रायव्हेट गाड्या लावल्या. प्रायव्हेट लोकांनीच गाड्या लावलेल्या आहेत. आणि पार्किंग बस स्टँडचे हाल आहे. पाथर्डी बस स्टँडचे हाल नाही. नवीन बस स्टँड ठीक आहे, चांगलं पण आहे, मोठं थोडं. आली पाऊस झाल्यामुळं जास्त पाणी बी साचलेलं आहे. बस पण आलेल्या आहेत. मोठे द्यायची का नगर पाथर्डी. तुम्ही घाणीतून रस्ता काढलाय. अरे तिथून आता आपण आलो ना. इथं पार्किंगला जागा नसल्यामुळे साईडलाच, रस्त्याच्या साईडलाच आपण गाडी लावलेली आहे. तर आता आपण पाथर्डी आलेली आहे. तर आपण आता कपडे घेण्यासाठी दुकानात जाऊया. आपण आता सांगळे कलेक्शन या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी जाणार आहोत. ओके घ्या मग. कमी आहे नीचे 5 लाख. हा नीचे सिलेक्ट केलेत.
त्याच्यावर कस्टमर बोलतात मला काय म्हणून तुम्ही कॉपरेट नाही करत बिझनेस विषय असते. गुड मॉर्निंग. आता यांचे कपडे काय सत्यावर घेणार पाहिजे. कपड्याला किती वेळ लागतो. याच्यावर पडकर दिस त्याच्यावर आणि हे किती का त्याचा नंबर किती उंची येईल का वैष्णवी लॅगिन लावून बघ बरं. नमस्कार. काय झालं आलो आता शॉपिंग अभिनंदन गाडी घेतल्या गाडी घेऊन नाही ना 3-4 साड्या राईट आता 2 महिने घेतले आणि मुलाचे कपडे दोन आता आपली कपड्याची शॉपिंग झालेली आहे तर आपण आता काही किराणा घेणार आहोत दिवाळीसाठी लागणार. दिवाळीमुळे खूपच गर्दी आहे दुकानामध्ये बी आहे बाहेर बी आहे तितकीच गर्दी आहे. आता आपण या किराणा दुकानामधून किराणा घेणार आहोत. मी हे घेतलं त्या गाठ एक घेतला होता हे दोन घेतला एक दीदीचं आहे नाही हे माझे हे सगळ्यांचे घेतलं खोबरा अर्धा माचीस बॉक्स 1 विलायची 1 बडीशेपची पुडी 1 विलायची 1 बडीशेप जायफळ
मोती साबण एक, गुळाचे ढेप एक, उठणं एक, भरडा 1 किलो, मुरमुरच पाकिट एक, 2 मिठाच्या पुड्या, तेलाचं ड्रम एक, मका पोहे पावशेर, अगरबत्ती, 2 निर्मा आहे 60 रुपये पुडी. आता आपली किराण्याची शॉपिंग झालेली आहे, तर आपल्याला आता दिवे घ्यायचे आहेत, हळदी कुंकू आणि तुझी मूर्ती घ्यायची आहे पूजेसाठी. हे कशासाठी आहे? हे कायसाठी आहे? केवढ्याला आहे? आता आपण आकाशकंदील घेतलेला आहे. कसा वाटतं? की आकाशकंदील घेतलेला आहे. स्वीट कर ग, कसा दिसतो? हे बघ येते आपण आकाश दिवे घेतलेले आहेत. लक्ष्मी पूजनासाठी आपण आता इथे फ्रूट विकत घेत आहोत. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं, त्यासाठी आपण लक्ष्मीची मूर्ती आपण खरेदी करणार आहोत. तर आपण आता ही मूर्ती खरेदी केलेली आहे. आज धनतेरस आहे. धनतेरसच्या दिवशी सोनं, चांदी किंवा एखादा धातू हा खरेदी केला जातो. त्यासाठी आम्ही आता दोन्ही सारख्याच आपण समय घेणार आहोत. कोणतीही पूजा असेल तर समय ही लागते, त्यासाठी आम्ही दोन्ही सारख्याच समय घेणार आहोत. आणि आज धनतेरस आहे, त्यामुळे आम्ही समय घेतलेली आहे आणि ही समय पूर्णपणे खोलता पण येते. या समयवरती आपण आता नाव आणि डेट टाकून घेऊया, म्हणजे ही समय आपण कधी घेतलेली आहे ती लवकर लक्षात येते. आणि ही समय आम्ही आता फायनली घेतलेली आहे. पूर्ण शॉपिंग करून आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि अंधारही पडलेला आहे, तर आपल्याला टाइम होणार आहे घरी जाण्यासाठी.